पशुसंवर्धन विभागामार्फत मंजूर झालेल्या आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना मागील वर्षात दिलेल्या शेळ्या महिन्याभरात आदिवासी भागातील वातावरणात मृत्यू पावल्याचा अनुभव पाठीशी असताना देखील शेळी महामंडळ व पुरवठादार यांनी यावर्षी देखील आदिवासी भागातील लाभार्थ्यांची फसवणूक करून खाट्या वयस्कर रोगाट शेळ्या वाटप करण्याचा घाट घातला होता। आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्ते अमोल अंकुश, रामदास भोगटे, दिलीप खामकर यांनी हा शेळी महामंडळ व पुरवठादार यांनी घातलेला घाट हाणून पाडला असल्याची आंबेगाव तालुक्यात चर्चा आहे। चाकण बाजारात लाभार्थी महामंडळाच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी गेले असता शेळ्या निकृष्ट असल्याचं दिसून आल्याने सोबत असणारे वळसे पाटलांचे सतर्क कार्यकर्त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या स्वीय सहाय्यक तांगट यांना फोन करून या घटनेची माहिती दिली। वळसे पाटील यांनी लगेचच फोन करून आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना निकृष्ट शेळ्या देऊ नका असे सांगत सुदृढ शेळ्या देण्याच्या महामंडळाला व पुरवठादाराला सूचना केल्या आहेत। दिलीप वळसे पाटील यांच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे व वळसे पाटील यांनी केलेल्या फोनमुळे लाभार्थ्यांना सुदृढ शेळ्या मिळणार असल्याची माहिती अमोल अंकुश यांनी दिली आहे। भीमाशंकर टाइम्ससाठी आंबेगाव। बघा या शेळीला केसच राहिलेला नाही। त्या ठिकाणी अशी आमची विनंती आहे की शेळी महामंडळाकडून आम्हाला शेळ्या न देता आमच्या स्थानिक बाजारामधून त्या ठिकाणी आम्हाला शेळ्या घेण्याची परमिशन द्यावी, या ठिकाणी आमची एवढी विनंती करतो। ही जर शेळी हे तुम्ही कुठून आले दादा? बोरगर वरनं आलोय, आंबेगाव तालुक्यातनं। हे बा मी स्वतः लाभार्थी आहे शेळी याचा, तर मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे। मी गेले 7 महिने झाले पैसे भरून, परंतु ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीला उपोषणाचं पत्र दिलं, जर आम्हाला शेळी 10 दिवसात पुरवठा नाही झाला तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन बसू अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी दिली होती। परंतु आज त्यांनी पुरवठा केला, परंतु या शेळ्या आम्ही जर नेल्या आदिवासी पट्ट्यात तर 2 दिवस सुद्धा टिकणार नाही। आणि या ठिकाणी बघा आपण बघतोय हे पूर्णपणे खाटकाने मारलेले हे चिन्ह दिसतंय आपल्याला। हे अशा शेळ्या या ठिकाणी आदिवासी बांधवांना दिल्या जातात, हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे। बघा या ठिकाणी आपण पाहतोय या अशा शेळ्यांना मार्किंग केलेले, याचा अर्थ काय होतो या खाटकाकडनं आणलेल्या शेळ्या। हे बघा अशा शेळ्या जर नेल्या आपल्या आदिवासी पट्ट्यात तर किती दिवस जगणार मित्रांनो, माझे मायबाप जनतेनो, किती दिवस जगणार त्या शेळ्या आपल्या आदिवासी पट्ट्यात? अशा जर शेळ्यांची जर आपल्याला फसवणूक करून हे शासन शेळी महामंडळ करत असेल तर या ठिकाणी आम्ही पुढील 2 दिवसात पंचायत समितीला त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार मित्रांनो। गोडेगाव कोळवाडी या ठिकाणावरून आलेले आहे, परंतु शेळ्या पाहिल्यानंतर शेळ्यांची अवस्थाच म्हणजे पसंतच पडलेले नाहीये। त्या जर आदिवासी भागात पावसाळी वातावरण आहे आता, त्यामध्ये टिकू शकणाऱ्या नाहीये। कमीत कमी 10 मधल्या 5 जरी जगल्या तरी आमचं कष्ट पिकलं जाईल, परंतु हे शेळ्या पाहून आम्ही पूर्ण नाराज आहोत।